महापालिकेकडून मागील 2.5 महिन्यात गणेश मूर्तिकारांना 630 मेट्रिक टन शाडू मातीचं वाटप करण्यात आलंय। शाडू मातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकेकडून मंडपाची परवानगी मिळवताना स्वयंघोषित हमीपत्र द्यावं लागेल असं परिपत्रक फेब्रुवारीमध्ये काढण्यात आलं होतं आणि त्यानुसार मूर्तिकारांनी शाडू मूर्तीबाबतचे स्वयंघोषित हमीपत्र देण्यास सुरुवात केली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पीओपीच्या मूर्तींसंदर्भात आज सुनावणी होणार आहे। नक्कीच लागू। एकंदर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत गहन प्रश्न म्हणजे पीओपी वापरून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्त्या आणि एकंदर या संदर्भामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। एकंदर येत्या काळामध्ये मातीच्या गणपतीच्या मूर्त्या असाव्यात की पीओपीच्या असाव्यात, हा एक अत्यंत गहन प्रश्न आहे, जो अनेक दृष्ट्या महत्त्वाचा आहे, जो मूर्तिकारांच्या दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचा आहे, जो पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जो मूर्ती जे गणेश मंडळ आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं किंवा काय समोर हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची सुनावणी दुपारच्या सुमारास पार पडणार आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये काय समोर येतं किंवा काय ठरतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवी। भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।